श्री स्वामी समर्थ. मेष राशी 13 ते 19 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवे बदल घडणार, कोणत्या संधी तुमची वाट पाहत आहेत, ग्रहांची साथ तुमच्या बाजूने असेल का? या आठवड्यात नशीब तुमच्या बाजूने असेल का? करिअरमध्ये कोणती नवीन संधी मिळेल? आर्थिक स्थितीत सुधारणा होईल की खर्च वाढेल? प्रेम, कुटुंब आणि आरोग्याच्या बाबतीत ग्रह काय संकेत देत आहेत? चला तर मग जाणून घेऊया मेष राशीचे सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी उत्साह, धाडस आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. काही ठिकाणी संयमाची परीक्षा होईल, तर काही ठिकाणी नशिबाची अनपेक्षित साथ मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागण्यास सुरुवात होईल, मात्र प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणे आवश्यक राहील. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून पुढे गेलात तर या आठवड्यात अनेक सकारात्मक घडामोडी अनुभवायला मिळू शकतात. या आठवड्यात तुमच्यातील नेतृत्व गुण अधिक ठळकपणे दिसून येतील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी वातावरण अनुकूल राहील. काही जुने गैरसमज दूर होतील आणि नात्यांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण होईल. एखादी आनंदाची बातमी संपूर्ण कुटुंबाचे वातावरण प्रसन्न करू शकते. प्रवासाचे योगही संभवतात आणि त्या प्रवासातून एखादी चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत सावधगिरी आणि नियोजन दोन्ही आवश्यक राहील. भावनांच्या भरात कोणताही निर्णय घेणे टाळा. सकारात्मक विचार आणि संयम या आठवड्यात तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. करिअर आणि व्यवसाय. हा आठवडा करिअरच्या दृष्टीने समाधानकारक ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळेल आणि त्या तुम्ही यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर योग्य संधी समोर येऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन व्यवहार किंवा भागीदारीचे प्रस्ताव मिळू शकतात. मात्र कोणताही करार करण्यापूर्वी सर्व अटी नीट तपासा. सहकाऱ्यांशी संवाद चांगला ठेवल्यास अनेक अडचणी सहज दूर होतील. स्वतःवर विश्वास ठेवा आणि घाईघाईत निर्णय घेणे टाळा. सातत्याने केलेले प्रयत्न या आठवड्यात चांगले फळ देऊ शकतात. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा मिश्र परिणाम देणारा असला तरी योग्य नियोजन केल्यास फायदा होईल. काही ठिकाणी अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात, त्यामुळे बजेट सांभाळणे गरजेचे राहील. जुन्या गुंतवणुकीतून काही लाभ मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याची चिन्हे दिसू शकतात. मोठी खरेदी किंवा नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. कोणालाही विचार न करता पैसे उधार देणे टाळा. खर्च आणि बचत यामध्ये योग्य समतोल राखल्यास आर्थिक स्थैर्य टिकवून ठेवता येईल. आठवड्याच्या शेवटी आर्थिक तणाव कमी झाल्याचे जाणवेल आणि पुढील नियोजन अधिक स्पष्ट होईल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन. घरातील वातावरण या आठवड्यात बऱ्यापैकी आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांबरोबर अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. एखादा जुना गैरसमज दूर झाल्यामुळे नातेसंबंध अधिक मजबूत होतील. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. छोट्या छोट्या गोष्टींवर वाद घालण्यापेक्षा संवादातून मार्ग काढा. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला या आठवड्यात अत्यंत उपयोगी ठरेल. नातेवाईकांच्या भेटीगाठीमुळे घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठीही विश्वास आणि समजूतदारपणा वाढवण्याचा हा योग्य काळ आहे. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत विशेष चिंता करण्याचे कारण नसले तरी स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. कामाच्या व्यापामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पचनासंबंधी किरकोळ त्रास होण्याची शक्यता असल्याने बाहेरचे अन्न कमी खा. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान, प्राणायाम किंवा सकाळची चाल फायदेशीर ठरेल. पाणी भरपूर प्या आणि शरीराला आवश्यक विश्रांती द्या. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. योग्य जीवनशैली ठेवली तर संपूर्ण आठवडा उत्साहाने पार पडेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण विषयही समजण्यास मदत होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी वेळेचे योग्य नियोजन केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. नवीन कौशल्य शिकण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. अभ्यासात सातत्य ठेवा आणि इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. आठवड्याच्या शेवटी आत्मविश्वासात वाढ झाल्याचे जाणवेल. मेहनतीला योग्य दिशा मिळाल्यास यश तुमच्या जवळ येईल. प्रवास. या आठवड्यात लहान मोठ्या प्रवासाचे योग दिसत आहेत. कामानिमित्त किंवा कुटुंबासोबत केलेला प्रवास लाभदायक ठरू शकतो. नवीन लोकांशी ओळखी होतील आणि त्यातून भविष्यात चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात. एखादे शुभकार्य, धार्मिक कार्यक्रम किंवा कौटुंबिक समारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रवास करताना आवश्यक कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची काळजी घ्या. वाहन चालवताना नियमांचे पालन करा. आठवड्याच्या शेवटी मन प्रसन्न करणाऱ्या घटना घडण्याची शक्यता आहे. उपाय. या आठवड्यात दररोज सकाळी श्री गणेश आणि श्री हनुमान यांचे स्मरण करा.
मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करणे शुभ ठरेल. गरजू व्यक्तींना लाल फळे किंवा मसूर डाळ दान केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढेल. रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही कामाची सुरुवात ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन करा. सकारात्मक विचार, प्रामाणिक प्रयत्न आणि ईश्वरावरील श्रद्धा या 3 गोष्टी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्योदयाचे कारण ठरू शकतात. हा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, आत्मविश्वास आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे दिसतील. आर्थिक बाबतीत नियोजन आवश्यक राहील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील आणि आरोग्याकडे थोडे अधिक लक्ष दिल्यास संपूर्ण आठवडा सकारात्मक जाईल. संयम, मेहनत आणि योग्य निर्णय यांच्या बळावर या आठवड्यात तुम्ही अनेक महत्त्वाची उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकू शकता. हा आठवडा सकारात्मक बदल, नवीन संधी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात प्रगतीची दारे उघडतील तर मेहनतीला अपेक्षित फळ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल राखणे आवश्यक राहील. कौटुंबिक जीवनात आनंद, प्रेम आणि परस्पर सहकार्याचे वातावरण राहील. आरोग्याकडे थोडे अधिक लक्ष दिल्यास मोठ्या अडचणी टाळता येतील. विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ उत्साहवर्धक ठरू शकतो. आठवडाभर संयम, सकारात्मक विचार आणि योग्य नियोजन यांचा अवलंब केल्यास अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. एकंदरीत हा आठवडा तुमच्यासाठी प्रगती, समाधान आणि नव्या आशा घेऊन येणारा ठरण्याची शक्यता आहे. धन्यवाद.